तर पब्लिक स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या कर्दी बीचच्या पार्ट 3 मध्ये. मार्केटमधनं मासे घेऊन आल्यानंतर आम्ही जाणार होतो आता बीचवर पवायला. मग आपल्या सगळ्या गाड्या काढल्या आणि निघालो बीचवर. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव. आता पावतानाचा काही व्हिडिओ बनवला नाही कारण आमचे सगळेच मेंबर आत पावाय गेलेले आणि बीचवर बाहेर मोबाईल घेऊन बसणार कोणच नव्हतं. त्यामुळे मोबाईल आम्ही सगळं गाडीतच ठेवलेलं. एकतर कडक ऊन पडलेलं आणि समुद्राच्या पाण्यात आंघोळ केलेली, त्यामुळे सगळं अंग असं नुसतं चणचणत होतं. त्यानंतर गाडी काढली आणि गाडी बीचवर घेऊन आलो. इकडे पाठीमागं लगेच इंद्रधनुष्याचं पण दर्शन झालंय. गाडीला आमच्या हुटर होती, त्यामुळे सगळ्या बीचवर आम्ही नुसतं हुटरच वाजत बसलेलो. गाडीचं हुटर वाजली की आजूबाजूची पब्लिक हात करायची आणि वरडायची. दे हुटर दे हुटर दे. बीचवर हुटर वाजत बसण्याच्या नादात कधी एकदाची वेळ निघून गेला कळाच नाही. आमच्यातली बाकीची पब्लिक सगळी हॉटेलवर जाऊन आंघोळ करून जेवाय बसली ती. आम्ही अजून बीचवर अडकली. नंतर रूमवर आल्यानंतर पहिल्यांदा आंघोळ करून घेतली कारण समुद्राच्या पाण्याने सगळं अंग भडकं मारत होतं. अरे होती आता मासे खायची. सकाळी डिगभर मासे घेऊन आलेलो समुद्रातनं. या हॉटेलवाल्यांच्या पैसे बनवाय दिलेलं. झालेला असा विषय, ह्या हॉटेलवरचं किचन बंद झालेलं. आता एक्स्ट्रा चपाती भाकरी काय आपल्याला भेटणार नव्हती. हा पीस दाखव पीस दाखव. ताटात मासा वाढून घेतल्याने त्याचा बुक्का पाडायला सुरुवात केली. तर मासा आम्ही एकदम जास्त क्वांटिटी मध्ये घेतलेलं. त्यामध्ये सुरमई, पापलेट आणि झिंग आणि बनवणारा पण एकदम टॉपचं बनवलेलं. तसं तर मासा आपल्याला सगळीकडेच खायला मिळते. ती समुद्र किनारपट्टीवर आल्यानंतरच फ्रेश आणि चांगला मासा खायला भेटतो आपल्याला. मुळे ह्या अंगाला फिरायल्यानंतर मासा खाल्ल्याशिवाय जायचं नाही. म्हणून व्हिडिओला आपल्या खचून लाईक करा, कारण जेवढे तुम्ही लाईक करणार तेवढे आपल्या व्हिडिओची रीच जास्त वाढणार आणि तेवढा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचणार.